नमस्कार मंडळींनो, आता वाजले आहेत इव्हिनिंगचे 4:30 ते 5 आणि आज ऋषीला सुट्टी आहे. सो आम्हाला जायचं आहे थोडीशी खरेदी करायला, कारण येत आहे आमच्या लेकीचा बर्थडे. तर तुम्ही एक नोटीस केलं असेल, इथे समोर ना काही ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर पहिले इथे मोठे दगड होते, तर ते त्यांनी मशीनने कापले, कारण आता इथे एक मोठी बिल्डिंग होणार आहे. सो दगडांना मी बाय बाय केलं. चला तर मग भेटूयात. आम्ही कुठे शॉपिंगला जातो, काय शॉपिंग करतो ते बघण्यासाठी. आणि आमच्या इकडे खूप सारे कन्स्ट्रक्शन चालू आहे. तुम्ही इकडे बघू शकता, इथे साईडला पण एक कन्स्ट्रक्शन, हे पण. आणि इकडे ना लोक खूप फास्ट कामं करतात. तर ॲक्च्युली हृदया झोपली आहे, सो ती उठेपर्यंत मी पटकन रेडी होते. बाकीची तयारी पण करून ठेवली आहे. फक्त आता ऋषी आल्यावर मस्त चहा प्यायचा, तो फ्रेश होईल आणि मग आम्ही निघणार आहोत आमच्या शॉपिंगला जाण्यासाठी. सो हे बघा, जेव्हा आम्ही पहिले बाहेर जायचो तर आम्ही फक्त पाण्याची बाटली घ्यायचो आणि बाहेर फिरायला जायचो किंवा शॉपिंगला जायचो. आता दुधाची बाटली, पाण्याची बाटली, खेळणं, चमचा, एक छोटंसं खेळणं, सॅरलॅक्स, बिस्किट, पापडी, परत गरम पाण्याची बाटली. आणि हे बघा, आणि अजून बॅग मध्ये घेतलेलं आहे डायपर, हँकी, रुमाल, स्वेटर ना. आता खायचं आहे आम्हाला बिस्किट. तेरी कसम हो सनम, तेरी कसम. हृदय काय करतो? Here is my handsome hunk. आणि ही आमची छोटीशी काडुली हृदया. फक्त 2 ते 3 दिवस उरले आणि हृदया 1 वर्षाची होणार आहे. खरंच किती पटापट मोठी झाले ना यार. असं वाटतं मी आत्ता प्रेग्नेंट होती, आत्ता माझी डिलिव्हरी झाली आणि वाव, इतक्यात माझं बाळ 1 वर्षाचं सुद्धा झालं. असो, टचवूड. हे दिवस खरंच तिच्यासोबतचे खूप चांगले गेले. आणि आता आम्ही तिचा बड्डे घरी सेलिब्रेट न करता काहीतरी वेगळं प्लॅन करतोय. तर काय हे पाहण्यासाठी आमचे येणारे ब्लॉग नक्की पहा. स्वतः आम्ही पोचून गेलेलो आहे आणि जेवणाचा डबा बघितला तर आमच्या महाराणीला लागलेली भूक. सो आता बघूया. ॲक्च्युली आम्हाला म्हणजे जास्त काही घ्यायचं नाही आहे, थंडीसाठीच मनूला घ्यायचं आहे, कारण की तिकडे थंडी असणार आहे भरपूर सारी. सो त्याची आम्ही प्रिकॉशन आत्ता घेतोय, त्यामुळे आलेलो आहेत. तर बघूया आपल्याला काय काय भेटतंय, काय काय नाही. आणि बाकी बस एवढंच, काही जास्त काही नाही बोलण्यासारखं. म्हटलं चला, खूप दिवस झाले नॉर्मल डेली ब्लॉग बनवलेला नाही आहे, सो आज बनवूया. भेटूया परत. आमचं चालू झाले आता कपडे बघायचं. ॲक्च्युली आम्हाला एक व्हाईट ड्रेसवर शूट करायचं आहे, सो त्यासाठी आम्ही तिघं पण व्हाईटचं कॉम्बिनेशन करणार आहे. सर बघूया आपल्याला काय काय भेटतंय व्हाईटमध्ये. आणि बघा, आता माझी ड्युटी लागलेली आहेत म्हणून सांभाळायची. तुम्ही चालले आहेत वरच्या फ्लोअरला, बिकॉज खाली तर असं काही छान छान मिळालेलं नाही आहे. आता बघूया काय मिळतं की ॲक्च्युली आम्हाला घ्यायचं आहे व्हाईट किंवा स्किन टोनमध्ये काहीतरी, बिकॉज आम्हाला करायचं आहे फोटोशूट. मला ह्या कलरमध्ये हा एक आवडला आहे, बट याच्यामध्ये व्हाईट नाही आहे. इकडे पण आहे पण त्याच्यामध्ये पण व्हाईट नाही आहे, पण तो इतका छान नाही आहे. फॉर्मल कलेक्शन आहे, फॉर्मल कलेक्शन आहे. तर आता चालू आहे हृदयासाठीचा ड्रेस सिलेक्शन. दाखव ऋषी. हे दोन इकडे, हे दोन आम्हाला व्हाईट कलरमध्ये भेटले आहेत. शोधले तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये कोणता छान दिसतो. अजून इकडे बरेच कलेक्शन आलं आहे छोट्या मुलांसाठी. हा ख्रिसमसचा पण छान आहे, रेड रेड. हां एक सिम्पल व्हाईट आहे. हा बघ, इकडे पण व्हाईट आहे. ती तर हा छोडी ना, दे मला. आवडला ॲक्च्युली हा ड्रेस. घ्यायचा आहे तिला, बट याच्यामध्ये साईज अवेलेबल नाही. बघ तू विचारून आहे का. सो वेस्ट साईडमध्ये आम्ही बघितलं, तिकडे जो आवडला त्याच्या साईज अवेलेबल नव्हती. तर आता चाललो आहे दुसऱ्या ब्रँडच्या शॉपमध्ये, बघूया तिकडे भेटतं का आपल्या हृदयाच्या बर्थडेचा ड्रेस. आणि आता मस्त सूर्य मावळतीला चालू पुन्हा आलो आहेत वेस्ट साईडला. आणि बघा, वेन यू हॅव अ बेबी गर्ल, हे बघा क्लिप कुठे आहे बघा सरांच्या. कलेक्शन छान आहे ॲक्च्युली वेस्ट साईडचं, नेहमीच आवडतं आम्हाला. छान आहे पण क्लिप आहे.
घे ना. यायचं आहे माझ्याकडे आणि बघा बघा कशी नाटकं झाले. बघा 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 बघा. आणि आता मस्त संध्याकाळ झाली आहे. अजून 2-3 स्टोर फिरल्यानंतर आम्हाला माऊच्या बड्डेसाठीचा ड्रेस फायनली मिळाला आणि कोणता ड्रेस घेतला आहे तुम्हाला बड्डेच्या ब्लॉगमध्ये समजेलच. त्यानंतर आम्ही गेलो डिनर करण्यासाठी. हे घ्यायचं का? इडली इडली बाबांना सांग. बाबा इडली घे माझ्यासाठी. बाबा इडली. मिल आलेली आहेत इडली आणि आम्हाला खायची मिल. इडली इडली इडली. काय घ्यायचं काय घ्यायचं काय खायचं काय खायचं. नंतर बघा चहा पाहिजे. चाय लवर. वा चहा पिऊन ना दिवस कसा सार्थकी लागल्यासारखं वाटलं. हाच तो मॉल विंटेज मॉल. आमच्या घराजवळ हा एक छोटासा मॉल आहे. तिकडनंच माऊसाठी बड्डेचा ड्रेस घेतला आणि एक छोटंसं गिफ्ट पण घेतलं. आणि त्यानंतर आता आम्ही चाललो आहोत पार्किंगला आमच्या बेलाकडे. फायनली बऱ्यापैकी गोष्टी घेतल्या गेलेल्या आहेत आणि अजून पण काही गोष्टी घ्यायच्या आहेत. काही गोष्टी म्हणजे काही गोष्टी विषयी ऑलरेडी कारमध्ये ठेवल्या होत्या. त्यानंतर आम्ही थोडी पेटपूजा केली आणि अजून थोड्या गोष्टी घ्यायच्या बाकी. तर त्या बघूयात कधी टाईम भेटतो. आमच्याकडे फक्त उद्याचा दिवस आहे आणि सुट्टी नसल्या कारणाने आम्ही जरा टाईम मॅनेजमेंट करून गोष्टी करतो आणि त्याच्यात विदूला हँडल करायचं. तुम्ही समजू शकता. गोष्टी छान मनासारख्या मिळाल्या ना भारी वाटतं. मंडळींनो इथपर्यंत पाहिलंच आहे ब्लॉग तर लाईक कमेंट आणि शेअर नक्कीच करा. आणि हो आम्ही तिच्या बड्डेसाठी खूप एक्सायटेड आहोत आणि आम्ही जे डेस्टिनेशन ठरवलेलं आहे ना तिथे आम्ही दोघं पण पहिल्यांदाच जाणार आहोत. आणि आफ्टर ऑल लेकीचा बड्डे म्हणून तर खुश असणारच. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तत्पूर्वी हे बघा घरी आल्यानंतर आमचा रात्रीचं खेळ चाली. ऋषीच्या डब्याची तयारी मी करत होते आणि मॅडमांनी काय केलं. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.